हे ते पुस्तक आहे. ही कथा नाहीये खरं म्हणजे. मी यातले एक दोन उतारे फक्त वाचून दाखवणार आहे. हे रायगडावरचे उतारे आहेत. बाजारपेठेच्या माग जगदीश्वराकडे जाताना उजव्या हातास रावजी अवकीरकराचा आवसा. आवसा म्हणजे केंबळी शाकाराचा गोठा आणि एका बाजूला धनगरांची राहायची जागा. आधी आत म्हशी गाई नांदायच्या, मग उरल्या जागेत धनगरांचे प्रपंच वाढत आणि नांदत असायचे. इथं रावजीचा आवसा, जगदीश्वराच्या खाली दारूखान्याच्या वाटेवर म्हातारबाचा, रावजीच्या समोर भांब्याचा, त्याच्या एका बाजूला भागुजीचा, असे सबंध गडावर 4-6 धनगर केंबडी खोपट बांधून जगत असलेले. कधीपासून? 1818 मध्ये अंग्रेजांनी गड जाळला, जिंकला. वर चढले काय हाती लागलं ते सोनं नाणं लुटून गड रिकामा करून गेले. धनगर कडाच्या आसऱ्यानं कड्याच्या पोटाशी राहत. गड मोकळा पडलेला त्यांनी पाहिला ते गडावर आले. रान माणसंच ती, धनगर नव्हेत. त्या रात्री बेरात्री तशा युद्धस्थळीवर एकटं दुकटं राहणं त्यांच्यावरच निभायचं. पोटाचा व्यवसाय म्हशी गाईंचं दूध. क्वचित कुणी गडावर यायचा, त्याला दूध ताक दही विकावं, उरल्याचं ताक करावं, लोणी काढावं. 15-3 वारांचं ते लोणी खाली नात्यास किंवा महाडास विकायला न्यावं. काय 5-6 रुपये येतील, त्यात मीठ मसाला घ्यावा, आण्या 2 आण्यांची पोरासोरांसाठी रेवडी घ्यावी, ₹1-2 धनगरणीसाठी चिरडी घ्यावी, परत गड चढून यावं. वर सरपणाला तोटा नाही, हवी तितकी वाळलेली फाटी, भरीला गुरांची शेणं इथं तिथं पडून वाळलेली, ती वेचून ढीक घालावा. रात्रभर चुलखंड धुमसत असावं. पहाटे उठून जाळ करावा, त्याशी नागवं उघडं शेकत बसावं. पाण्या पावसाच्या वाघा डुकरांच्या गोष्टी कराव्या. रावजीची बायको साऊ. मूल थोरला तो दादा, धाकला तो इठ्ठल, मनी, सखू, मधली अशा मुली. साऊची एक जाऊ, तिचं नाव बाबूजी आहे. रावजीचं खाली तळात घर, थोडकी शेती. कधी तो शेतीवर घरी असायचा, कधी गडावर. साऊ मात्र कधी गडावरून हल्ली नाही. भांब्या 4-2 वर्ष मिलिटरीत होता, पण ते त्याला परवडलं नाही. पुन्हा तो गडावरल्या औषधात राहायला आला. तो, त्याची बायको, मुलं अशी कधी ओझी व्हायची, कधी म्हशी चारीत असायची, कधी बाजारपेठेत ताकाची मडकी घेऊन येत्या जात्याला ती विकायची. असा गड वर्षानुवर्ष धनगरांनी जागवला. पुसलं तर म्हणत आमच्या 7-8 डुया हितच झाल्या, म्हणजे 7-8 पिढ्या. ज्यावेळी गड दुर्लक्षित होता, त्याही वेळी हीच धनगर गडावर राहिली. त्या ओसाडवाण्या माळांवर म्हशी चारीत हिंडली. त्यांचं ऋणी असायला हवं. गडावर आलो आणि साऊकडे डोकावून तरी आलो नाही असं कधी घडलं नाही. स्वतः साऊ, तिचा धनी रावजी, मुलगे दादा आणि विठ्ठल, मुली मनी आणि सखू, सगळी निरक्षर. एक अक्षर त्यास लिहिता वाचता येत नाही. त्यातलं काही कळतही नसावं. छापून आलेलं म्हणजे मोठी लक्ष देण्याजोगी बाब आहे यावरही त्यांचा विश्वास नसावा. झालं असं की माग साधनेत साऊ अवकीरकरीने एक प्रसन्न निर्धनत्व या शीर्षकाचा एक लेख लिहिला. चांगला जमला होता. पुढील वेळी मुद्दाम तो गडावर घेऊन गेलो. गाठ पडल्यावर म्हणालो, गो साऊ, तुझं नाव छाप्यात छापून आलंय. घाबरून म्हणाली, बाय माझी ती, टाकून मेल्याने छापलान. हसलो. म्हणालो, अगं मीच लिहिलाय लेख तुझ्यावर, बस वाचून दाखवतो. वाचू लागलो. 5 मिनिटं ऐकत बसली आणि उठली. मी विचारलं, अगं उठलीशी? अजून पुष्कळ आहे. निघता निघता म्हणाली, मी माझी म्हसरा पाणी पाजायची ती. असा सगळा आनंद. पण आप्पा दांडेकर हा जणू तिच्या कुटुंबातला एक घटक आहे. मागं एकदा बाबासाहेब पुरंदरे आणि बेळगावचे 4-10 धनी सुजन असे गडावर आले. मी होतोच. साऊ दूध घेऊन आली. मी बेळगावकरास म्हटलं, ही दूधवाली माझी बहीण बर का. साऊचं ते रूप त्यांनी बघितलं. थेट वरपर्यंत गच्च नेसलेलं धनगरी लुगडं, फाटकी चोळी, कसा बसा बांधलेला केसांचा बुचडा,
सावळा रंग, 2 दात पडलेले. बघितलं आणि त्यांनी दुर्लक्ष केलं. साऊ तशीच खडून उभी राहिली. पुसलं, का गो? म्हणाली, बाबासाहेब आहेत ना उंद्याच्याला? आम्ही परवा उतरणार आहोत, तर मग उंद्याच्याला दुपारी जेवायला यायचा. बाबासाहेबांनी ऐकलं, उत्साहाने म्हणाले, हो हो येणार, येकले नाही समदे. बाबासाहेबांनी म्हटलं, साऊबाई आम्ही 7-8 जण आहोत, असून द्या. मग मला एका अंगास बोलावून म्हणाली, आप्पा बाकी सगळा मी करीन, पण तुमची ती भाजी नी आमटी असू दे. तू डाळ शिजवून ठेव, भाजी चिरून ठेव, मी लवकर येईन आणि करीन. दुसऱ्या दिवशी असाच 10 वाजता तिच्याकडे पोचलो. तिचं झोपडं आमच्या सवयीचं होतं. चिंचोळ, अंधार, 4 पंचमांश भागात 2 बाजूस म्हसरं बांधायची, उरल्या 1 पंचमांश भागात साऊचा संसार. 5-7 लोटकी मडकी, काळा मिट्ट तवा, अल्युमिनियमची काळी पडलेली 4-2 पातेली, 1-2 पराती, फुटकी पळी, काचेची 4-2 गल्लास. संपला बाजार. तिला विचारलं, हे मोठमोठे पाहुणे जेवायला बोलावलेस, जेवायला कुठे बसतील? म्हसरं बांधतो तिथं घोंगडं टाकू, आणि तुझ्या पाळलेल्या या माशा त्यांना कुठं दौडू? बर, जेवायला कशात वाढणार आहेस? पत्रावल्या हांतरून. तिने डाळ शिजवून ठेवली होती, ती फोडणीच टाकली. कांदे बटाटे चिरून ठेवले होते, त्याची भाजी केली. म्हणाली, घवण्यांचा पीठ भिजवून ठेवला आहे, कमी नाही ना पडायचं? नाही, रात्री दलून ठेवला पुष्कळ. मग घवणे करणं सुरू कर. म्हशींचा गोठा स्वच्छ झाडून काढला, घोंगडी अंथरली, पत्रावळी मांडल्या. माशा काही कमी होईना. मग एक युक्ती केली. निरगुडीचे टहाळे तोडून आणले, प्रत्येक पत्रावळी पास एक ठेवला. एकीकडे जनांनी जेवावं, एकीकडे माशा वाराव्यात. घवण्यांची रास तयार झाली. दूध गुळ कालवून ठेवलं. बरोबर 12:30ला बाबासाहेब पाहुण्यांना घेऊन आले. साऊची झोपडी बाबासाहेबांच्या परिचयाची, पाहुण्यास मात्र ती अपरिचित. या म्हटलं. बोललो, लगेच जेवायला बसायचं. ती निरगुडीची फांदोरी शेजारी ठेवली आहे, तिनं माशा वारायच्या. संकोचून पाहुणे म्हणाले, माशा आहेत का? हसून म्हटलं, वा, म्हशींचा गोठा आणि माशा नसून कसं चालेल? त्या तर हक्काच्या. बसा. बसले. वाढलं. अन्नाचा सुगंध घेऊन कळे उमलले. जेवू लागले तसा संतोष परमळू लागला. असं घरचं दूध, अशा शेतात पिकवलेल्या तांदूळाचे घवणे, असा सुवास येत असलेला भात, अशी चवीची आमटी भाजी. आग्रह करकरून वाढलं. जेवू जेवू सगळे जण धापले, अन्नास नावाजू लागले. बाबासाहेबांनी म्हटलं, वा साऊबाई, बेत तर मोठा नामांकित केला. साऊच्या ध्यानी परिचय झाला होता तेव्हाची भल्या भल्यांनी केलेली उपेक्षा रुतून बसली होती. गर्वभरानं बोलली, मग भन कुणाची?